श्री स्वामी समर्थ. असे म्हणतात की आईचा जीव तिच्या लेकीत जास्त असतो, लेकीचा जीव तिच्या बापात जास्त असतो, परंतु बहिणीचा जीव सर्वात जास्त भावामध्ये असतो. आणि बरोबर आहे का नाही नक्की कमेंट करून सांगा. खरंच आहे, बहीण भावाचं हे नातं जे असतं ना, खरंच खूप वेगळं असतं. तितकीच भांडणं करतात, तितकीच मजा करतात, तितकीच मस्ती करतात, तरी पण एकमेकामध्ये खूप जास्त जीव असतो. अर्ध्या रात्री जरी बहिणीला गरज पडली, संकटाच्या वेळी म्हणा, कोणत्याही आनंदाच्या वेळी, एका फोनवर पळत येणारा तो भाऊच असतो. आणि खरंच आहे, मोठा भाऊ म्हणजे बापाच्या समान असतो आणि बापाचा फर्ज पण निभावतो. बरोबर असेल तर नक्की कमेंट करून सांगा. चला, दुपारचं जेवण आहे आणि आईच्या हातानं बनवलेलं पिठलं आहे. गरमागरम पिठलं बनवलेलं आहे, मस्त छान बनवलं होतं आणि खूप छान असा झणझणीत ठेचा आणि भाकरी. मला तर हे गोड खाऊन, पोळी चपाती खाऊन खूप कंटाळा आलेला आहे आणि आपल्या हातचं खाऊन खरंच खूप कंटाळा येतो. जर दुसऱ्यानं आपल्याला आयतं दिलं तर खरंच अर्धी भाकर जास्त खातं माणूस, आणि त्यात मग आईच्या हातचं म्हणल्याच्या नंतर तर काय मजाच वेगळी आहे. छान पिठलं बनवलेलं होतं. आता 2 दिवस मजा मस्त आयतं खायचं आहे, बस आराम करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. चला, आमचं जेवण चाललंय, गावठी जेवण. काय काय केलेलं आहे दाखवते. तसं तर अगोदर दाखवलंय. आपल्याला रोज गोड गोड खाऊन खाऊन कंटाळा आलाय, तर मस्त ठेसा पिठलं केलेलं आहे. माईच्या हातचं पिठलं. हे बघा, हे माझे वडील आहेत, आमच्या सोबत जेवायला लागले. हे बघा, हे आई आणि आईच्या हातचं पिठलं. हे बघा, पिठलं केलंय, ठेसा केलाय, कांदा घेतला, मस्त लिंबाचं लोणचं. हे गावठी जेवण आहे, गावठी. दात नाही पण कांदा खायला लागलेत. कांदा खायचा लय शोक, लय. खिसून द्या, बोटाने चुरून खा, पण खातेतच खाते. आणि असं म्हणतात की कांदा खायलाच पाहिजे रोजच्या जेवणामध्ये. आणि ही भाऊजाई आहे लहानी, आणि ती एक तिकडं आहे पाणी भरायला लागली. हे बघा, ही आली मोठी. हां, अशी आमची फॅमिली आणखी आहे, गेली सगळी दुकानात. चला, आता हे माझं माहेर आहे, आई वडील आहेत, भाऊजाई आहेत. भाऊ तर गेलेले आहेत दुकानी. ते सकाळी 10 वाजता जातात. आणि आता आम्ही जेवण वगैरे करून बाहेर अंगणात येऊन बसलोत, म्हणजे रस्ता म्हणजे हे अंगणच आहे. आणि ही आमची सटवाई आहे. इथं हे सगळं केलेलं आहे, ओटा वगैरे मस्त. मग मी येऊन बसले, माझी आई येऊन बसली, मग मैत्रीण पण आली शेजारची, ती पण बसली. ती म्हणली तू येऊन बसलीस म्हणून सगळेजण इथे येऊन बसलोत. आम्ही बसलोत की माकडं सुरू झाले. माकडं बघा, पहिलं एक माकड राहत नव्हतं या गावामध्ये, आता इतके माकडं यायला लागलेत की भयानक. असे दुपारच्या वेळेस असं बाहेर बसायला जमत नाही, का दरवाजे उघडे सोडून बसायला जमत नाही. मग मैत्रीण ते सगळे येऊन बसल्या होत्या, आम्ही सगळेजण बसलोत आणि खूप छान अशा गप्पा सुरू होत्या. आणि छान मी पण व्हिडिओ करीत होते. म्हणलं तेवढ्याच आठवणी आपल्या मोबाईलमध्ये म्हणजे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर राहतात, त्यामुळं बसलोत, मग करून घेतल्या व्हिडिओ. आणि तुम्हाला पण कसं वाटतंय, माझ्या माहेरचे ब्लॉग बघायला आवडतात का नक्की कमेंट करून सांगा. चला, तर मग आता झालेली आहे संध्याकाळची टाईम, म्हणजे 4-5 वाजलेले आहेत. मला येत होत्या कडाकड जांभळ्या, कारण आपली झालेली आहे चहाचा टाईम. तर ही माझ्या आईची मैत्रीण आलेली आहे. जेव्हा माझी आई शेतामध्ये काम करीत होती, म्हणजे लोकांच्या शेतामध्ये मजुरीला जात होती, तेव्हा ही मैत्रीण आहे, ही लाल लुगडेवाली नवारवाली, तर ती त्यांच्यासोबत मजुरीला होती, म्हणजे सोबत राहत होत्या आणि सोबत असे गुत्ते घेऊन काम करायचे. तेव्हाची मैत्रीण आहे. आणि मला पण ओळख आहे, माझ्या वर्गामध्ये, माझ्या क्लासमध्ये त्या आजीची मुलगी होती, त्यामुळं आमची जास्त ओळख आहे. तर त्या पण येऊन बसल्या होत्या, बोलत होत्या कधी आल्या पोरी, काय नाही म्हणून. मग तेवढ्यात मी वहिनीला म्हणलं चहा करा, खूप जांभळं येत आहेत. मग वहिनीनं छान असा स्पेशल घट्ट दुधाचा चहा करून आणल्या. मग आम्ही इथं चहा पिऊन एन्जॉय केलं तिथं रस्त्यावरच मस्त. रस्ता म्हणजे काय, आमचं घरच आहे, आमच्या घराच्या बाजूचंच समोरचंच आहे, त्यामुळं आम्हाला काही वाटत नाही. इथं काही वाहतूक वगैरे नसते खेडेगावामध्ये, पण खूप छान वाटतं. सगळे शेजारी पाजारी, ग्रामीण भागाची मजा तर हीच असते. मस्त शेजारी पाजारी येऊन बसतात, असे गप्पा मारतात. आणि शहरामध्ये काय, कोणी कोणाला बोलत नाही, जे दरवाजे लावलेले असते तर कोणीही कोणाला बोलत नाही. मस्त मी चहा एन्जॉय केला आणि सगळ्यांनी माझ्यासोबत चहा एन्जॉय केला. जेवढे कोणी बसले होते ना, तेवढ्यांना चहा दिलेला आहे.
आणि सगळ्यांनी आम्ही चहा प्यायला, थोडंसं गप्पा केल्या इकडच्या तिकडच्या. मग त्या आजी म्हणत होत्या मी माझ्या लेकीकडे चालले आहे, मला जायचे लेकीकडे भेटायला, असं तसं सांगत होत्या. खूप साऱ्या गप्पा. आता जुन्या गप्पा म्हणल्याच्या नंतर काय, मग मी इथून उठले आणि त्यानंतर गेले मोठ्या भावाकडं. आणि भावाकडे गेल्याच्या नंतर तिथं बसलोत. मग भाऊजाई म्हणे काय करायचं खायला, थोड्या घंट्याभरचा टाईम झालेला आहे. मग त्यांनी छान असा शिरा करीत होत्या गावरानी तुपातला. मग मिस्टर पण आलेले होते, शेतात गेलते. नाही, भावानं भाजीपाला आणलेला आहे शेतातून. आणि छोटूसा खलबत्ता आहे यांच्याकडं, बघा किती छान आहे. आणि त्यांनी मस्त गावरानी तुपाचा शिरा बनवलेला आहे. थोडासा तिकडं जाड रवा भेटतो, त्यांनी छान असं तुपामध्ये भाजलेला आहे. गरम पाणी टाकलेलं आहे. अगोदर रवा शिजून घेतला, त्यानंतर साखर टाकली आवडीप्रमाणे, आणि नंतर वरतून थोडंसं तूप टाकलं, विलायची टाकली, काजू बदाम टाकले आणि मस्त छान शिरा केला. हे बघा, आता सगळ्यांना शिरा द्यायचा आहे थोडा थोडा, म्हणजे संध्याकाळचा छोटी मोठी भुकेसाठी नाश्ता केलेला आहे. तर तिकडं जेवायला तयार होतं, पनीरची भाजी वगैरे बनवलेली होती. पण चला म्हणलं थोडा थोडा खाऊया. मी म्हणलं मला अगदी थोडासा द्या म्हणलं, कारण गोड खायचा खूप कंटाळा आलेला आहे, त्यामुळं नको म्हणलं. चहा घेऊन आले होते मी आत्ताच. मग त्यांनी शिरा केला, मी शिरा खाल्ला आणि मस्त गप्पा शप्पा केल्या. आणि मिस्टर, माझा भाऊ, भावाची मुलं सगळ्यांनी मस्त कॅरम लावलेला आहे, कॅरम खेळत होते. आणि मी आपलं शिरा खाल्ले होते. मस्त गप्पा गोष्टी, लहान लहान लेकरं आहेत, मुली पण आहेत. छान असे एन्जॉय करतो आम्ही माहेरी गेल्याच्या नंतर. असं वाटत नाही की आम्ही पाहुणे आलोत म्हणजे आत्या वगैरे आलोत आणि रुआब दाखवायलोत, असं काहीही नाही. असं काहीही नाही. आमचं एकदम फ्रेंडली वातावरण असतं. बहिणी बहिणीसारखं, लहान मुलं वगैरे, आत्या सगळे, हसी मजाक सगळं चालतं आणि मस्त आम्ही एन्जॉय करतो. असं असतं बघा आमचं माहेरचं रुटीन. तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आपल्या फेसबुक पेजवरती नवीन असाल तर नक्की फॉलो करा. आता आमची एंट्री फक्त उन्हाळ्यामध्ये होणार आहे, ते पण 2-4 दिवसासाठी, कारण घरी कोणी बनवणारं नाही त्यामुळं, आणि घर सांभाळणारं दुसरं कोणी नाही त्यामुळं मला तर जायला भेटत नाही. तरी पण मी उन्हाळ्यामध्ये रसाळीला जाणार आहे. तर तुम्हाला यानंतर रसाळीलाच माहेरचे व्हिडिओ पाहायला भेटतील. पण उद्याच्या ब्लॉगमध्ये मी रिटर्न आलेली आहे ते बघायला भेटणार आहे. नक्की फॉलो करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आवडल्यास नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ.